सब में पहले हम ये बोलेंगे हमारे माननीय शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट, इनके जो विचार लेकर हम जो उन्होंने हमको त्यांनी जे आम्हाला शिकवलं, शिवसेना प्रमुख माननीय हिंदू सम्राट आणि त्यांची शिकवणी आम्हाला सर्व शिवसैनिकांना 80% समाजसेवा, 20% राजकारण आणि ह्या जनतेची सेवा, माता बहिणी नागरिकांची सेवा आणि सुरक्षा, ह्या विचाराने आम्ही ह्या शहरामध्ये काम करत असतो। ह्या संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त शिवसेनेवर प्रेम आहे, मान्य शिवसेना प्रमुखावर जास्त, शिवसेना प्रमुखांचा हा जिल्हा, हा शहर खूप लाडका आहे। 1988 पासून हे शिवसेनेला आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद हे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व लोक मानणारे इथली जनता आणि आमचे एकनाथराव शिंदे ते तर महाराष्ट्राचे। कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है, आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। मुख्यमंत्री राहिलेले आमचे मुख्य नेते आहे, उपमुख्यमंत्री आहे आमचे आनंदजी डिगेजी आदरणीय, त्यांच्याही आशीर्वादाने आम्ही सर्व काम करतो। आणि तुम्ही सांगितलं की तुम्ही कोणता मुद्दा घेऊन पुढे चाललात। ह्या संभाजीनगरमध्ये एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री असताना अब्जो कोट्यावधी रुपये ह्या शहराला दिलेले आहे। अगदी रस्ते तर पूर्ण चकचक केलेले आहे, पाण्याचा प्रश्न जवळपास सोडवत आलेला आहे, का की सर्व पाण्याच्या टाक्या जवळपास झालेल्या आहेत। राहिला थोडं पाण्याचा प्रश्न, पाण्याचं म्हणजे पाईपलाईनचं काम चालू आहे पैठण ते संभाजीनगर। त्यानंतर छोट्या ज्या सिंगल 4 इंची लाईनी आहे जवळपास ते आम्ही सर्वच भागातल्या हडको शिडकोच्या लोकांनी टाकून घेतलेले आहे। पण काही भागात पाणी सुटलेलं आहे, त्याला काही भागात सोडलेलं नाही आहे। त्याला कारणच एवढं आहे की आता पाणी यायला तिकडून जे आहे तर खूप ते तिथं आगी इतकी चाळणी झाली, 8 दिवसामध्ये काही प्रॉब्लेम येतं, लाईन जाती, कुठं पाईपलाईन फुटली। या थोड्या दिवसामध्ये ह्या भागात सर्व संभाजीनगरच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे। नागरिक म्हणतात 8-8 दिवसाला पाणी येतं, त्यांचं खरं आहे, पण थोड्या दिवसामध्ये आता ह्या पाईपलाईनचं काम चालू झालं तो 24 तास ह्या लोकांना पाणी मिळेल असं नागरिकांना आमची विनंती आहे। आणि असं नाही की काम करतो म्हणून काम चालू आहे, टाक्या झाल्या, या शहरातले नागरिक सर्व सुज्ञ आहे, त्यांना जवळपास सर्व माहिती आहे। ती डेव्हलपमेंटवर उतरलेली नाही। बघा आता आम्ही मध्य मतदारसंघात बसलो, जयस्वाल साहेबांनी एवढा निधी आणला की हा शहरामध्ये एक भाग तर असा होता सोरेवाडी, जाधववाडी, पलीकडचं त्याच्या तो एकता कॉलनी वगैरे जेलच्या बाजूला, त्याच्या पलीकडे अंबर हिल आणि शहरामध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती होती की पाऊस पडला तर अक्षरशः लोक रडायला यायचे, सिंगल जाता येत नव्हतं। जवळपास त्यांनी खूप जवळपास रोडचे कामं झालेले आहे, 200, 250, 300 कोटीची काही पाईपलाईन ड्रेनेजची ते कामं केले, ते कामही चालू आहे। आणि अनेक काही कामं आहे, लाईटाचे पण आहे, पददिवे बसवलेले आहे, ते पण काम चालू आहे। आणि कालच आज मी इथं ज्या कॉलनीत बसलो, ह्या कॉलनीचे कॉन्ट्रॅक्टर काम चालू करत आहे। मागच्या वेळेसच त्याचं काही उद्घाटन वगैरे झालेलं आहे। इथंही काही 14 नागरामध्ये, श्रीकृष्णनगरमध्ये 14 रोडचं काम 2 दिवसामध्ये चालू होणार आहे। मागच्या आचारसंहिता लागायच्या अगोदरच त्याचं सर्व उद्घाटन वगैरे काय असेल, त्याला थोडं सिंगल वार्डची सवय झाल्यामुळे ते सोपंच होतं। पण त्याच्यामध्ये आमच्या पद्माताई पण अनुभवी काय, शिंदेताई त्या नगरसेविका राहिलेल्या आहे। आणि माझा अनुभव आहे की ह्या शहरामध्ये मी काम केलेलं, चेअरमन असताना, स्टँडिंग कमिटीचा सभापती असताना सुरुवातीला वाटलं की थोडं खूपच अवघड जाईल, पण आम्ही सर्वच उमेदवार एकत्र येऊन आणि डोर टू डोर प्रत्येक नागरिकामध्ये फिरतो, तर आम्ही सर्व 4 एकत्र असल्यामुळे इतकं असं अवघड वाटत नाही। पूर्वी वाटायचं की बाबा अवघड जाईल आपल्याला,
पण शेवटपर्यंत असं समजायचं नाही की अवघड जात नाही, अवघड खूप आहे, पण आम्ही पूर्ण सामना करू. विरोधी पक्षाला जिथं आहे तिथं ठेवू. आमचा शिवसेनेचा शिंदे गटाचाच महापौर होईल. नागरिकांपर्यंत आम्ही सर्व विनंती करतो. 2-2, 3-3 वेळेला सर्व भेटलो आम्ही. आताही नागरिकापर्यंत जातो. नागरिकांकडून खूपच आम्हाला चांगलं अगदी प्रतिसाद आहे सर्व उमेदवारांना. त्याच वेळेस म्हटलं मी माझं जीवन सफल झालं. मी पक्षामध्ये काम करत असताना एक हिंदुत्वाची सेवा करायची संधी दिली मोठ्या साहेबांनी आणि त्यावेळेला मला आशीर्वाद दिलं. मला अक्षरशः त्यावेळेला रडू आलं. आजही माझं मन भरून आलं की साहेबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद केलं की बाबा चल तू हिंदुत्वाची सेवा कर, चांगलं काम करतो तो. मला असा शिवसैनिक आवडतं. पण अब अगर थोड़ा आगे की बात की जाए तो आपके मतदार प्रभाग में 8,000 के करीब जो है तो मुस्लिम मतदाता भी है। हाँ। तो क्या लगता है आप उन तक पहुंचेंगे, क्या मैसेज रहेगा आपका उनके लिए? ये तो हमारे प्रभाग में मुस्लिम समाज का मतदाता है. हम काम करते समय हमारे शिवसेना प्रमुख ने ये जिताया था हमको. हम तो बोले पहले कि ये सिखाया हमको कि विषय जात पात का एंजॉय करते, पटाखे फोड़ते, खुशियाँ मनाते, हम इस चीज़ को नहीं मानेंगे. ये बाला साहब के विचार थे, हमको ये सिकोनी थी, हम उस हिसाब से काम करते. जिस समय अब हम काम करते समय मेरे वार्ड में अभी भी रौजेबाग है, सिद्धार्थ नगर है, वहाँ मुस्लिम समाज बहुत है. बाजू में रौजेबाग में मुस्लिम समाज है, अपना बौद्ध समाज है, शताब्दी नगर में बौद्ध समाज है, रशीदपुरा बोलते आइकॉन हॉस्पिटल से इधर वहाँ पे मुस्लिम समाज है. लेकिन हम लोग ही शिवसेना में काम करते समय हम सभी के काम करते हैं और सबके सुख दुख में आते हैं. 100% निवडून येईल, कारण आम्ही ज्यावेळेस मतदारापर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्यांचा रिप्लाय आणि रिस्पॉन्स चांगला आहे. आणि शिवसेना बाळासाहेबांना मानणारं, संभाजीनगर शहर बाळासाहेबांच्या विचाराला मानणारं शहर असल्यामुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या कामाची पावती नक्कीच आमच्या चौघाही उमेदवाराला मिळेल.